नमस्कार. जय आदिम, जय राघोजी. तमाम महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी समाज बांधवांना नमस्कार. बांधवांनो, आज आपल्याला 10 डिसेंबर 2025च्या मोर्चाच्या अनुषंगानं मी आव्हान करणार आहे. आव्हान यासाठी करणार आहे की हा 10 डिसेंबर 2025चा मोर्चा कदाचित आपल्या समाजाचा शेवटचा मोर्चा असू शकेल. कारण यापूर्वी अनेक मोर्चे झाले, आपण वेगवेगळ्या मागण्या ठेवल्या होत्या. पण उद्याचा 10 डिसेंबर 2025चा मोर्चा हा वेगळ्या मागणीच्या अनुषंगानं लक्षवेधी ठरणार आहे. कारण 24 ऑक्टोबर 2025ला जी आदिवासी विभागानं SOP आणली, जी आपल्या जमातीसाठी अतिशय घातक आहे, ज्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळींना एकही वैधता प्रमाणपत्र यापुढे मिळणार नाही. कारण या जात पडताळणी समितीच्या दक्षता पथका आणि त्यांच्या पडताळणी समितीतील अधिकाऱ्यांना एवढे मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड शोधून त्यांच्या आपल्या सगळ्या कोळी नोंदी शोधण्यावर त्यामध्ये अप्रत्यक्षरित्या भर दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला ह्या SOPच्या माध्यमातून अजिबात कोणालाही वैधता मिळणार नाही. दुसरी गोष्ट अशी, 1950 पूर्वी अनुसूचित क्षेत्रातील आणि अनुसूचित क्षेत्राच्या बाहेर म्हणजेच विस्तारित क्षेत्रामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी यांच्या नोंदी त्या वेळेसच्या जनगणना आयोगाच्या आदेशानुसार कोळी झालेल्या आहेत. पण विस्तारित क्षेत्रातल्याच महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी बांधवांची प्रकरणं ही दक्षता पथकाकडे पाठवली जातात आणि त्यांनी जास्तीत जास्त कोळी नोंदी शोधून आणायच्या आणि प्रकरणं आपली अवैध करायची. आणि अनुसूचित क्षेत्रातल्या लोकांना मात्र त्यांना तिकडं प्रकरणं दक्षता पथकाकडे पाठवायची नाहीत, म्हणजेच त्यांना घरपोच वैधता द्यायची. असा जो भेदभाव आदिवासी विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून सुरू आहे, त्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे. आणि आपली या मोर्चाच्या अनुषंगानं एकमेव मागणी असणार आहे की या राज्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी या जमातीच्या 1950 पूर्वीच्या सर्वांच्या नोंदी कोळी झालेल्या आहेत. कोळी नोंदीवरून जसं अनुसूचित क्षेत्रातील लोकांचं, महादेव कोळींचं, मल्हार कोळींचं, ढोर कोळींचं, टोकरे कोळींचं प्रमाणपत्र अवैध केलं जात नाही, त्याच धर्तीवर विस्तारित क्षेत्रातील लोकांचं सुद्धा महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळींचं कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र अवैध करू नये. म्हणजेच कोळी नोंद ही कॉन्ट्रा एंट्री ठरवण्यात येऊ नये, कोळी नोंद मान्य करण्यात यावी, या एकमेव मागणीसाठी आपला 10 डिसेंबर 2025चा मोर्चा आहे. कारण आपल्या सर्वांची अडचण कोळी नोंदीची आहे. त्यामुळं आपण या मोर्चामध्ये जास्तीत जास्त बांधवांनी उपस्थित राहायचं आहे. मी यापूर्वी म्हणालो की कदाचित हा मोर्चा शेवटचा मोर्चा असेल, कारण गेली 1 महिनाभर आपले समाजसेवक मान्य दत्ताभाऊ सुरवसे, बाळासाहेब बळवंतराव आणि अन्य मंडळींनी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून समाजामध्ये जी जनजागृती केली, समाजाच्या बांधवांना उत्साहित करून मोर्चासाठी येण्याचं आव्हान केलं, त्याची परिणिती म्हणून हजारो समाज बांधव नागपुरात येतीलच. पण आपण नाही गेलं तर काय फरक पडणार आहे, असं कोणीही मनामध्ये म्हणायचं नाही. मी त्याच्यामध्ये कसा जाईल
यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. कारण मोर्चा काढायला सहसा कोणी आता धजावत नाही. मोर्चा काढणं सहजासहजी काही शक्य होत नाही. अनेक दिवस कष्ट घ्यावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. त्यामुळं ह्या फंदात कोणी पडत नाही. परंतु दत्ताभाऊ आणि त्यांच्या टीमनी म्हणजे बाळासाहेब बळवंतराव असतील, बाकीचे सर्व मंडळी असतील, त्यांनी 1 महिन्याच्या वर हे नियोजन करून ह्या सगळ्या मोर्चाची तयारी केलेली आहे. आपण त्या ठिकाणी यायचं आहे. कदाचित या मोर्चाच्या माध्यमातून आपल्यालासाठी कोळी नोंदी मान्य करण्याबाबत परिपत्रक निघेलच. नाही निघालं तर किमान 1950 पूर्वी या राज्यातल्या महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळींच्या नोंदी ह्या कोळीच आहेत या बाबतीमध्ये आणि त्या नोंदी मान्य करून घेण्यासाठी एक न्यायालयीन आयोग, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली आपण आयोग मागणार आहोत आणि त्या आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळींचं नोंदी काय आहेत ह्या बाबी राज्य शासनाच्या समोर आणून त्याच्या माध्यमातून आपला प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं एकतर आपल्या समाजाला कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र मिळेल म्हणजे प्रश्न कायमचा सुटेल, अन्यथा आपल्या समाजाच्या भविष्यातल्या आपल्याला ज्या सवलती आहेत त्या सवलती कायमच्या बंदसुद्धा होतील. आता ह्या सवलती आपण पदरात पाडून घ्यायच्यात की कायमस्वरूपी बंद करायच्यात ह्या आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या एकीवर, संख्येवर अवलंबून आहे. आपला जर मोर्चा अयशस्वी झाला तर त्याचे विपरीत परिणाम होतात. म्हणून आपण जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मोर्चाला यायचे. आपले गट, तट, संघटना सर्व विसरून जायचं आहे. कारण आपल्यासमोर मराठा समाजाचे मनोजदादा जरांगे यांचा आदर्श थोडासा डोळ्यासमोर ठेवूया. त्यांच्या जशा माता भगिनी रस्त्यावर उतरल्या, मुंबई जाम केली, तसं आपल्या समाज बांधवांनी नागपुरामध्ये यायचं आहे आणि आपल्या समाजाची ताकद दाखवून आपल्या समाजाच्या मागण्या मान्य करून घ्यायच्यात. दुसरी एक विनंती या निमित्ताने मला करायची आहे की आपले समाज बांधव मोर्चा झाल्याबरोबर 60 समाज बांधव आणि आपल्या समाजाच्या काही भगिनी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत. तेव्हा ह्या उपोषणामध्ये अजून कोण्या बांधवांना सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी सहभागी व्हावं आणि या उपोषणकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण हजारो कार्यकर्त्यांनी त्या उपोषण स्थळाच्या आजूबाजूला बसून त्यांना पाठबळ द्यायचं आहे, समाजाची ताकद दाखवायची आहे. कारण हा शेवटचा लढा, मी वारंवार सांगतो, हा कदाचित शेवटचा लढा असेल. आपण वेगवेगळ्या स्तरावर लढाई लढत आहोत. न्यायालयामध्ये अनेक प्रकरणं आपल्या PIL दाखल आहेत, पण न्यायालय खूप वेळ घेत आहे. त्यामुळं तात्काळ जर आपल्या समाजाचा प्रश्न सुटावा वाटत असेल आणि सुटणारच आहे, कारण आपण बरेच दिवस झाला आपण मेहनत घेतोय, जनजागृती चांगल्या प्रकारे झालेली आहे, तेव्हा ह्या आपल्या ऐतिहासिक लढ्याचे आपण साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी मी तू काही न म्हटला आपल्यातले मतभेद सोडून कर्मचाऱ्यांनी थोडीशी आर्थिक भार ह्याच्यामध्ये गाड्या बांधून देण्यासाठी ह्याच्यासाठी उचलावा आणि बाकीच्याही समाज बांधवांनी आपापल्या परीनं जे काही होईल ते करावं आणि तिथं 1, 2, 3 दिवस आमरण जे उपोषण चालणार आहे त्या उपोषणाच्या म्हणजे तेवढ्या कालावधीसाठी तयारीने यायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी 10 तारखेला मोठ्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं या. परंतु काही ज्या बांधवांना शक्य होतं 1-2 दिवसाची रजा टाका, सुट्टी घ्या आणि या मोर्चासाठी या, अशी मी आपल्याला कळकळीचं आव्हान आणि नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.